हॅलो, वेलकम बॅक टू प्रियांकाज व्लॉग। आणि आज आहे सोमवार। तर बघा, आज गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आहे आणि आज आहे आमच्या मंडळाच्या आरतीचा आम्हाला दिलेला मान। आज आहे आमची आरती, तर आम्ही आज आरती घेणार आहोत। तर त्यासाठी आता मागे बघा माझी तयारी चालू आहे। प्रसाद वगैरे बनवला आहे मी, आता नैवेद्याचं ताट वगैरे बनवायचं आहे, तर त्यासाठी माझी तयारी चालू आहे। इकडे मी अळूवड्या वाफायला ठेवले आहेत। आता मी तुम्हाला दाखवते। मोदक बनवलेत मी। मोदक मी आधीच बनवून ठेवलेत, म्हणजे कसं घाई गडबडीमध्ये नको ते, त्यामुळे मी सगळी तयारी आधी म्हणजे थोडी थोडी तयारी करून ठेवली स्वयंपाकाची पण। तर तुम्हाला दाखवते मी आता। तर इथे मी मोदक बनवून घेतलेले हे सगळे। आणि बघा आता पूर्व तयारी पण इकडे अळूचे वाफताय अळूवड्या, आणि इकडे मी बटाटे बॉईल करून घेतलेत। तर अशी काहीशी माझी तयारी चालू आहे स्वयंपाकाची। तर चला आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। आता पुढचा स्वयंपाक मी बनवते। आणि मोदक तर मी तुम्हाला दाखवले मी कशी बनवलेत ते। तळणीचेच मोदक बनवलेत मी। तर चला आता भरपूर असे मोदक बनवलेत मी, कारण मग तिथे मंडळामध्ये कमी वगैरे नको यायला मोदक प्रसाद वगैरे असं मला वाटतं। त्यामुळे मग मी जास्तच बनवले, काही मोजले वगैरे नाही, अंदाजे असे बनवून टाकले जितके होतील तितके असे। तर मग आता चला मी पुढची स्वयंपाक करून घेते पुढचा, म्हणजे नंतर माझं पण मला आवरायला। 4 वाजता मी सुरुवात केली स्वयंपाकाला, आणि आधी पूर्वतयारी केली होती। जसे बटाटे बॉईल करून घेतले, अळूवड्या स्टीम करून घेतल्या, मोदक बनवून घेतले, आणि त्यानंतर मग राहिलेला बाकीचा स्वयंपाकही करायचा होता मला। म्हटले चला आता हळूहळू सुरुवात केली दुपारपासूनच, म्हणजे 7 वाजेपर्यंत आपला स्वयंपाक पूर्ण रेडी राहील। मग त्यासाठी मी अशी सुरुवात करून दिली। इथे मी बटाट्याची भाजी बनवायची होती मला सुकी, तर ती भाजी बनवायला घेतली मी। आणि कसं आहे, आपल्याला एकटी लेडी असली घरामध्ये तर तिला स्वयंपाक बाकीचे सगळं एकटीलाच करावं लागतं, मॅनेज करावं लागतं। आणि असं काही फंक्शन वगैरे असलं तर मग एकट्या लेडीची खूप धांदळ उरते। त्यामुळे म्हणजे असं दुपारपासूनच किंवा लवकरच पूर्वतयारी सुरू जर केली स्वयंपाकाची तर मग वेळेत होऊन जातो आणि आपल्या स्वतःलाही वेळ देता येतो। मी तर खूप आनंदी होते, कारण म्हटले आज आरतीचा मानही मिळतोय आणि आपल्याला नैवेद्य वगैरे बनवायलाही चान्स मिळेल, कारण माझ्या घरात गणपती बाप्पा नसतो। तर म्हटले चला, मंडळाचा का असेना, कॉलनीतला का असेना, पण आपण बाप्पाला नैवेद्य वगैरे तर दाखवलाच पाहिजे, आपल्याकडून गेलाच पाहिजे। तर मग भाजी झाली, आणि आता मी इथे कणिक मळायला घेतलं। कणिक मळे होईपर्यंत मी नंतर माझी बाकीची तयारी करणार होती। इथे कणिक मळून घेतलं, आणि त्यानंतर आता मला पोळ्या बनवायच्या होत्या। इथे मी घेतल्या पोळ्या बनवायला। म्हटले चला आता आपण पोळ्या बनवून घेऊ, जास्त काही नाही आहे। आणि तिकडं कढईमध्ये वरण शिजत होतं, तर त्यालाही फोडणी देऊन घेतली होती मी। आता इतकं सगळं काही दाखवत नाही बसली मी। इतकं सगळं दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, आणि मलाही इतका फार काही वेळ नव्हता हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायला। त्यामुळे मी थोडं माझ्याकडून जितकं पॉसिबल झालं तितकं मी शेअर केलं तुमच्याबरोबर। कसं आहे, स्वयंपाक परत व्हिडिओही बनवायचं हे सगळं, आणि त्यानंतर स्वतःचीही तयारी करायची, हे सगळं मला मॅनेज करायचं होतं। त्यामुळे मी अगदी जितकं जमेल तितकं मी तुमच्याबरोबर माझा क्लिप शेअर केल्या। वाटलं होतं की छोटे छोटे नैवेद्य बनवावे गणपती बाप्पाला, जे 5-7 असे काही नैवेद्य असतात ते बनवावे। पण म्हटले ते नैवेद्य बनवून आणि मग परत त्या नैवेद्यांचं काय करायचं हे मला माहीत नव्हतं। फक्त 5-7 असे नैवेद्य बनवतात असं माहीत होतं, पण त्याच्यानंतर काय करायचं किंवा बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर तिथे काय असतं असं मी विचार केला। मग म्हटले नको, आता आपण काय करूया, एक मोठाच म्हणजे नैवेद्य बनवूया, एक ताटच बनवूया पूर्ण नैवेद्याचं, आणि तेच बाप्पाला दाखवूया। आणि असं चालतं
तर मी माहिती घेतली, म्हणजे विचारलं माझ्या बहिणींना त्यांना, तर हो बोलल्या. मला काही माहीत नव्हतं कारण मी पहिल्यांदाच बनवत होती नैवेद्य वगैरे, त्यासाठी मग मी विचारून घेतलं आधी कसं असतं काय असतं. म्हटलं परत काही चूक वगैरे नको व्हायला आपल्याकडून, एकतर आधीच पहिलंच हे आहे आणि त्यात जर काही चूक झाली तर मग उगाच आपल्याही मनाला बरं वाटणार नाही, म्हणून मी विचारून घेतलं होतं. आणि मग एक नैवेद्याचं ताटच बनवलं मी मोठं, आणि आता तुम्हाला पुढे मी दाखवेलच. तर अशा पद्धतीने ना मी माझा इच्छा होती माझी, तर मी ती इच्छा मी पूर्ण करून घेतली की बापाला नैवेद्य वगैरे असं काही आणि प्रसाद वगैरेही माझ्या हाताने बनवायचा असं मी विचार केला होता. मग मी ते मी इच्छा माझी पूर्ण करून घेतली. आणि काय माहीत नाही बाप्पालाही माझ्याकडून करून घ्यायचं होतं की काय, त्यांनीही मला खूप साथ दिली. माझ्या याच्यात रेडी झालेली आहे आणि हा माझा आहे सिंपल असा लुक. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा सिंपल साधा लुक मी केलेला आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गोल्ड ज्वेलरी वेअर केली आहे मी, इयरिंग्स, माझे मंगळसूत्र आणि माझे ह्या बँगल्स, अशी साधी सिंपल मी तयार झाली आहे कारण खूप उशीर होतोय. 8 वाजता आरती आहे, तर आता मला अजून ताट रेडी करायचं आहे आरतीचं आणि आपलं नैवेद्याचं. तर स्वयंपाक तर माझं झालेलं आहे, तर मी चला तुम्हाला आहे ना काय काय बनवलंय ना तर ते दाखवते. आणि हो, उर्वी पण रेडी झाली. उर्वी बेटा इकडे ग, इकडे ये ना. तर ना इथे उर्वी पण छान तयार झाली आहे, मस्त तिने फ्रॉक पण घातलेला आहे, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, है ना उर्वी, उभी राहा ना बेटा. आणि उर्वी पण कशी दिसते, तिचा फ्रॉक पण कसा आहे नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये. चला आता मी नैवेद्याचं ताट बनवते आणि काय काय बनवले ते पण दाखवते. तर नाही बनवली आहे मी डाळ, फोडणीची डाळ बनवली आहे. त्यानंतर आहे ना इथे मी पापड तळून ठेवलेत, पापड्या ज्या तांदळाच्या पापड्या असतात त्या सादळतील म्हणून मी असं कॅरी बॅगमध्ये ठेवले आहेत. त्यानंतर आहे ना आता इकडे बघा अळूवडी रेडी आहे आपली. त्यानंतर ह्या पोळ्या आहे आणि इकडे भात, तर भात देखील रेडी आहे आपला हा. तर ही आहे बटाट्याची भाजी सुकी बनवली आहे. आणि आता तर ना असं मी नैवेद्याचं ताट बनवून घेतलं. अळूवडी, भात, खीर राहिली होती दाखवायची तुम्हाला, पोळ्या, चपाती, बटाट्याची भाजी, पापड, तिकडे फोडणीचं वरण. त्यानंतर आहे ना मी इथे माझं सगळं असं बनवून घेतलं. पूजेचं ताट पण बनवून घेतलं कारण तिथं आरतीला 2 जोड्या होत्या, त्यामुळे ना एक आम्ही आणि एक अजून एक होते. तर मग त्यांनी सांगितलं होतं की आरतीचं तुम्ही अजून एक ताट घेऊन या. तर आदल्या दिवशी सांगितलं होतं, मग मी माझं आरतीचं ताट रेडी ठेवलं अशा पद्धतीने. आणि मग आता इथे आम्ही मंडळाच्या आरतीला आलो. इथे बघा हा आमचा गणपती आहे मंडळाचा कॉलनीमधला. पहिल्याच दिवशी आम्हाला आहे ना मान दिला होता आरतीचा, पण प्रॉब्लेममुळे आहे ना मान घेता नाही आला पहिल्या दिवशी आरतीचा. मग आम्ही ना तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी आम्ही घेतला. तर मिस्टर आहेत आणि आम्ही आणि अजून एक त्या मावशी आहे कॉलनीतल्या त्या आणि त्यांचे मिस्टर, ते अशा पद्धतीने जोडीने 2-2 जोडीने असं सगळ्यांना 10 दिवस असा आरतीचा मान दिला जातो. तर अशा पद्धतीने आम्ही ही आरती घेतली आणि पूर्ण केली. तर व्हिडिओ इथे ना एक मुलगा छोटा काढत होता, तर त्यांची देखील आहे ना इथे मस्ती चालू होती. तर व्हिडिओ ते व्यवस्थित काय हे करत नव्हते, पण सॉरी, तरी पण व्हिडिओ चांगला आला. खूप बरं वाटलं मला आरती वगैरे घेऊन. आणि त्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे वाटला असा. आणि तुम्हाला कसं वाटलं आमचा गणपती ते देखील सांगा. हे बघा इथे मुलांची अशी मस्ती चालू आहे इथे बघा. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचं आरतीचं हे पार पाडलं. चला तर मग आता मी व्हिडिओला इथेच एंड करते. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही चुकलं असेल, काही राहिलं असेल माझ्याकडून, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही चुकलंही असेल ते देखील सांगा. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. आता व्हिडिओला एंड करते. धन्यवाद.